हॅलो फ्रेंड, मनीषा रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण रामनवमी निमित्त बनवणार आहे गव्हाची खीर। त्यासाठी आपण ह्या वाटीने रात्री मी 1 वाटी गहू भिजत टाकले आहे पाण्यात। ते आता निथळून चाळणीवर निथळून घेणार आणि ते मिक्सरमध्ये छान बारीक करणार आहे। आता आपण हे 1 वाटी साधारण गहू घेतले, ते वाटून मिक्सरला चांगले बारीक केलेले आहे। तर एवढे झालेले आहेत कारण गहू फुलतो। तर आपण त्याचप्रमाणे ह्या वाटीने गहू घेतले, त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घेतली आहे। मनुके, काजू बदाम, ड्रायफ्रूट्स घेतले, जायफळ वेलचीची पूड। आता आपण कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये तूप, साजूक तूप घालूया आणि ते गहू छान परतून घेऊया। 2 चमचे तूप घातले आणि आता हे वाटलेले गहू आपण याच्यात टाकणार आहोत। आधी सुकामेवा नाही घालायचा कारण ते परत करपून जातं, मग त्याची टेस्ट खिरेला चांगली येत नाही। ते छान असं परतून घेऊया। याच प्रकारे सांज्याची पण आपण करू शकतो, पण सांज्यापेक्षा भिजवलेल्या गव्हाला चव खूप छान लागते। इन्स्टंट हवी असेल तर आपण गव्हाचा सांजा विकत मिळतो, तर त्याची पण सेम याच प्रकारे आपण करू शकतो। डायरेक्ट तो सांजा धुवून तुपात परतून, तुम्हाला आवडत असेल तर गुळ पण घालू शकतात किंवा साखर, तुमची जशी आवड आहे तसं तुम्ही करू शकता। हे छान परतून घ्यायचं आहे आणि ही गव्हाची खीर पौष्टिक असते। आपण छान 5 मिनिटं हे गहू परतून घेतलेले आहेत, वाटलेले गहू। आता या स्टेपला आपण यात ड्रायफ्रूट्स घालूया, मनुका घालूया, काजू बदामचे तुकडे घालूया आणि साखर घालणार आहोत। पुढे घे, हे बघा असं छान परतून घेणार आहोत। आणि आता आपण गरम केलेलं, थोडं बाजूला गरम केलेलं पाणी घालणार। साधारण 4 वाटी, ह्या अंदाजाने 4 वाटी पाणी गरम टाकायचं आहे। पण गहू शिजायला वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला पाणी भरपूर लागतं। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया। आता आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि जवळजवळ 10-12 शिट्ट्या करणार आहोत, कारण गहू शिजायला वेळ लागतो। हे बघा, आपण आता कुकरचं झाकण उघडलेलं आहे। मऊ अगदी छान गहू शिजलेले आहेत, आपली खीर झालेली आहे। तर यामध्ये आता आपण टाकणार आहोत वाटीभर दूध, मोठी वाटीभर दूध टाकणार आहोत। गॅस बारीक करायचा आणि वेलची पावडर टाकणार आहोत आणि जायफळ पावडर। हे छान असं हलवून थोडं 5 मिनिटं उकळ काढून घ्यायचं आहे, कारण हे दूध जास्त नाही घालायचं आहे एका वेळेस। दूध घातलं तर नंतर ती गार झाल्यानंतर पुन्हा असं गोळा होतं। तर ज्यावेळेस तुम्ही खायला घ्याल त्यावेळेस तुम्ही गरम दूध किंवा गार दूध घालून, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही काढून त्यात दूध वरून घालून, गरम दूध किंवा गार दूध तुम्हाला हवं तसं करून खाऊ शकतात। आता 5 मिनिटं उकळी थोडं 1 चिमूटभर गोडामध्ये मीठ हवं असतं, तर त्यामुळे चव छान येते गोडाच्या पदार्थाला। तर ते आपण घालणार आहे पण 5 मिनिटानंतर। आता हे बघा, आपली खीर रेडी आहे। जशी ती गार होईल तशी घट्ट होत जाणार। आता ह्यावेळेस आपल्याला गॅस बंद केलेला आहे
थोडं चिमूटभर मीठ टाकणार आहोत आणि ते असं हलवून घ्यायचं आहे. आपली खीर आता रेडी आहे. गव्हाची खीर खूप छान स्वादिष्ट लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.